आणि ते सुख बघण्यासाठी आम्ही आहोत इथे. आम्ही भाग्यवान. सुपल तिकडे गेला आमचा स्वाभिमान आहे. कोकणातला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक हिरा लंडन मध्ये जाऊन चमकला आमचा स्वाभिमान. आणि ज्याच्या पाठीवर मी हात ठेवलोय, ज्याच्यावर मी प्रेम केलंय, ज्याचं मी मुख घेतलं, त्याचा कल्याणच झालं. फक्त एका बुवाक सोडून तो लिंगडा होतो. त्याचं उदाहरण घ्या. उदाहरण आमचे अरुण गाडेकर जेव्हा पहिली डबलबारी माती जाते, नवीन असताना हातपाय त्यांचे कापत होते, घाबरत होते. मी बोललो काय घाबरायचं नाही बुवा, तुमचा आवाज छान आहे, भविष्यात तुम्ही मोठे कलाकार भजनी बुवाने महाराष्ट्रात तुमचं नाव लौकिक होणार. आणि त्याची गोळा आज आम्ही पाहतोय की अरुण गाडेकर त्याच कामगिरी आज जबरदस्त गोड गायन करतात. एकदा गाया वाजवा पण सगळी करतो. हे पण घेणारा होईल. माझ्या जोडीचे असो मोठे वाघ त्याचा ठेव घेत ना हेच फरक आहे. माणूस घेतात म्हणजे ही कला. सन्माननीय सुपल परब या माऊलींकडना माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय ढोलकी झाली ढोलकी हे अजय पाळेकर या माऊलींकडनं वाचकांसाठी 101 रुपये शामतांबे तुमच्यासाठी. आमचा अजय एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ढोलकी झाली ढोलकी महाराष्ट्रभर ज्याचं नावलौकिक आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव ज्याने केलं तो अजय आमचा. त्याला सुद्धा उदंड आयुष्य भगवंताने देवाची प्रार्थना करतो. ढोलकी झाली बोलकी हे अजय पाळेकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. जास्त वेळ न घेता वेळेचं बंधन आहे. गायन करायला भरपूर वेळ लागतो पण केव्हा केव्हा आपण भान विसरतो. तुम्ही काय मी काय गायनामध्ये असताना 40 मिनिटाचा 1 तास सव्वा तास कधी होतो कळतच नाही. आणि तोच पॉईंट समोरतो तो माग धरता इतकं वेळ काढण्यात वेळेचा कळत नाही का भान नाही. अरे तुझ्याकडे गायनच नाही, तुझी कॅपॅसिटी नाही, काय करणार. मग काय मग वेळ टाका त्याचा वेळ घालवायचो. मग काय मंगळेश काका तर चालू म्हणूनच बोलतोय जाऊ काय खाई म्हणून मंगळेश काका लक्क पडला. मग त्याच्यात तो 40-50 सव्वा तास घालवला तरी चालतो. अशी परिस्थिती आहे. पण आज वेळेचं बंधन आम्ही राखूनच पाहिजे. मी तर आता करतोय सध्या आणि मी ठरवलेलं आहे वेळेचं बंधन पाळायचं नाही का. शीशा हो या दिल हो स्वर्गापेक्षा आमचा कोकण किती सुंदर आहे. आणि कोकणामध्ये देवगड तालुका आणि देवगड तालुक्यामध्ये पाळेकरवाडी मुठाट पाळेकरवाडी बुवानी सांगितलं मग अशी प्रत्येक घरामध्ये एक भजनी बुवा. हे तर सोडा पाळेकर कुटुंबामध्ये जवळजवळ 7 बुवा आहेत. 7 बुवा काय परंपरा जोपासलेली आहेत. खानदानी वारसा ज्यांना मिळाला. आमचा शुभम एवढा गोड गातो स्वभावाप्रमाणे गायकी पण गोड. शुभम तुला माझं म्हणणं आहे रुंब कमी बाऱ्या आल्या तरी चालतील. 50 बाऱ्या महिन्यातून 30 बाऱ्या नाही, महिन्यातून 25-20 बाऱ्या नको. महिन्यातून 5 बारे असं ना पण 5 बारेत 100 बाऱ्याचं काम तू करतोस. 5 बारे 100 बारे कर ह्या महत्वाचा. आणि ह्या शिल्लक तुझं नाव राहतो ना कॅलेंडर भरला ना काय उपयोगाचं ना. आला वसंत घ्याले नाम हरी जय राम. परशुराम बुवा पानकर यांचं ते भजन एवढं सुंदर आमचा शुभम गातो.
त्याच्या घराला पोचून एकदा जोरदार टाळ्या वाजवत पण या सुंदर कोकणामध्ये देवदेवता वास करतात. मगाशी द्वारी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. आज छत्रपती शिवरायांची गरज आहे बुवा. 27 जणांची हत्या त्या आतंकवाद्याने केली. आतंकवाद्याने 27 जणांची हत्या केली आणि तू कोण आहेस, कुठल्या धर्माचा आहेस हे विचारून त्याने गोळ्या घातल्या. आणि अशा या नराधमाला पाकिस्तानमध्ये घुसून मारलं पाहिजे. बरोबर की नाही? याला ठोकलं पाहिजे. कारण भारत देश आता गप्प बसू शकत नाही. जे 27 जण गेले त्यांच्या आत्मा शिरसान दिला तो. पण आता आम्ही मारायला देणार नाही. आता आम्ही मारणार. अगदी नाही जमला तर बुवा आम्ही जाणार, ठोकणार, पेटी घेऊन जाऊन ठोकणार. असं नाही. आमच्याकडे हत्यारा काय दांडके बिडके नाही बुवा. आमच्याकडे अभंग संतांचे जे वाङ्मय आहे त्याच्यात बराच काय आहे. जर शाप यंत्रणा अरे विद्या विद्या मुळ मायेच्या कार्यत्या ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांची म्हणून तुझी रांड रांडकी झाली मेल्या गेले तुझे मडे तुला पावली बाळ रडे उभी रावली अंगणी शिव्या देते दासी जणी शिव्या देतो आज जवान बुवा त्या पाकड्यांचा. लांडे कटले गाव काय म्हणून बोलतो जाऊ दे ना पाकिस्तानकडे. बरं तुम्ही जा ना गाडीवर याचा ना. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो जो कोकण. जगाची उत्पत्ती तो करता. जगाची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली. त्याच्यानंतर ब्रह्मदेवानंतर होत बघा प्रश्नच नाही. आज खरोखर भजनासाठी एवढी तळमळ त्याची आहे. भयानक तळमळ आहे. आणि तो दशावतार मध्ये काम करतो. दशावतार मध्ये काम उत्तम काम करतो. दशावतार मध्ये राक्षस पाठ ब्रह्मराक्षस चांगले खरोखर ब्रह्मराक्षस राक्षस पाठ आणि राजाच नीलकंठ अतिशय मोनोराक्षस तो काय बतावणी करतात. राक्षसाचं नाव मोनोराक्षस जबरदस्त प्रश्न. म्हणून एकदा आमच्या अनिकेत नेवतीसाठी एकदा जोरदार काय झालं पाहिजे. जोरदार काय चांगले पोहा त्याला बक्षीस देतात. पोहा चांगले पोहा त्या दिवशी लोके पोहाने त्याला 200 रुपये बक्षीस दिलं. त्याला ब्रह्मराक्षस म्हणजे जीवा कंटाळून तो सुद्धा अतिशय सुंदर करतात. 200 रुपये काल पोहाने बक्षीस दिलं. आज तुम्ही 100 रुपये द्या. त्याला तुम्ही वेगाने देते बक्षीस द्यावं लागतं. आज बरोबर त्याचा मोठा स्वाभिमान वाटतं. मी भजनात बसलो. अनिकेत नेवती त्याचं नाव आहे. पण एक कलाकार म्हणून तो ग्रेट आहे. म्हणून म्हणतो बघा स्वर्गापेक्षा शुभम पाळेकर त्यांनी माझ्यासाठी मगाशी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि पुन्हा या गाण्यासाठी
काय कमी देवाच्या घरात नाही. देणाराने देतच हवे. मगाशी कार्यकर्त्याने सांगितलं, देणाराने देतच हवे, देणाराने घेतच हवे, पण देणाराचे हात मागू नये. समजा हात काढून घेतले तर परत काय देतो मी. पण माझं शुभम दिल्ला त्यांचे वडील मगाशी बघितले बुवा, प्रामाणिकपणे मी अतिशयोक्ती नाही, या देवाला सुद्धा ती व्यक्ती इतक्या स्वच्छ मनाचा माणूस आहे. आल्यापासून मी बघतो त्या माणसाच्या पायात तारून आहे. धडपड त्यांची मंडळी, त्यांची व्यवस्था, त्यांचा जेवण, त्यांचा इकडे बघतील म्हणजे काय तळमळ असतं बघा. ही माणसाची तळमळी पाहिजे. एवढे मोठे कार्यक्रम होतात त्याचं कारण अशी माणसं पाहिजे. हा, आम्हा 2 पॉईंटची निवड वास्तविक वा इथे दशावतार नाटकच ठेवत होता, बाकी दुसरं कार्यक्रम डबलवारीचं नव्हतं. पण जिद्दीने उठले, एकदा ठरवलं ना डबलवारी म्हणजे व्हायलाच पाहिजे. त्या जिद्दीने आमची नावं सुचवली गेली. अरुण गाडीकर, कारण इथे भजनाची परंपरा जोपासली जाते. इथे दुसरा पोहा सुद्धा आले असते, दुसरे पोहा ताथही आहो इतके चकना उडवल्याने असते, एवढ्या ते पण हल्ले असते. पण नाही, 2 पॉईंटची निवड ह्याला म्हणतात. निवड करण्याची पद्धत आणि जाणकार माणसं असतात की अशी निवड करतात. एकदा टाळ्या वाजवतात. म्हणून शुभमचे पप्पा तुम्हाला उदंड आयुष्य मिळो. तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो बघा, आता तयार केले तुमच्यासाठी. आम्ही नाही गेला तरी चालत, नाही गेला तरी चालत, पण तुम्ही घेतही म्हटलंच नाही, ही नीती पाहिजे तोंडामध्ये. पहिलाच ना आम्ही देणार. ठीक आहे, काही वेळा नसतात, समजा नसले तरी आंब्यासाठी आपला जीव आहे. शुभमवर जीव घालवतो तुम्ही आंब्यासाठी नाही, किंवा तुमच्यावर आमच्या दिनूभाऊ. पण एक हक्काने आम्ही बोलतो की रमेश चार आंबे आमका दे, बाकी काय नाही. त्याच्या मनात गेला तर आता का तो रागावर उठा तो परत येत कधी आम्ही म्हणजे काय सांगता येत नाही. हे प्रेम फार मोठा आहे. म्हणून पैसा पाहिजे, न गाडी न बंगला ना पैसा पाहिजे. आमच्या गोपाळ भाऊ सारखा देव माणूस पाहिजे. गोपाळ भाऊ सारखा, गोपाळ भाऊ सारखा, गोपाळ भाऊ सारखा देव माणूस पाहिजे. गोपाळ भाऊ सारखा देव माणूस पाहिजे. गोपाळ भाऊ सारखा देव माणूस पाहिजे. नाही हाव नाही लोभ, नाही आशा नाही लोभ, नाही कसली हाव, नाही कसली हाव, नाही कसली हाव, नाही आशा नाही लोभ, नाही कसली हाव, नाही कसली हाव, नाही कसली हाव. समाजाची सेवा करणं हे तुझ्यानं ठावं, हे तुझ्यानं ठावं, हे तुझ्यानं ठावं. समाजाची सेवा करणं हे तुझ्यानं ठावं, हे तुझ्यानं ठावं, हे तुझ्यानं ठावं. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे. गोपाळ भाऊ सारखा देव माणूस पाहिजे. गोपाळ भाऊ सारखा देव माणूस पाहिजे. आपण देव पाहिला नाही, जिवंत देव आपण पाहिला नाही. हो, देव आमच्यातच आहे. अरुण बोल मध्ये सुद्धा देव आहे, माझ्या शुभम मध्ये देव आहे. तो पोरगो बसलो त्याचा वाजप्या बिट्टू इतका सुंदर पकवाज वाजवतो, तबला वाजवतो, ढोलकी वाजवतो. पण तो आज खास बागेसाठी श्याम बरोबर, श्याम तांबे बरोबर तो बागेसाठी म्हणून पोरगा आलाय. काय गरज आहे ओरडा नाम यायची. ही व्यक्ती ठाण्याला राहतात ते मिस्त्री, पण ही व्यक्ती त्यांचं गाव आहे भिरवंडे, तालुका कणकवली भिरवंडे. तिथून भिरवंड्यावरून ही व्यक्ती डबलवारीसाठी येते. काय हो, काय आपण देतोय ना, काय दिलं आम्ही, काय आपण देतो. ही व्यक्ती मारो नाही डॉक्टर, ही व्यक्ती
माऊली ही व्यक्ती सुद्धा भजनामध्ये सगळ्यांचा बुवा सहकार्य आहे, तुमच्या बाळा भाऊंचा सहकार्य, विनीतचा सहकार्य. तसा एक काळ होता माझा सुंदर भोगळे, एक भजनात असतो, तो रिटायर झाला, पीठ मळून मळून त्याच्या शिरत गेले हाताची. तसं आता सध्याच्या घडीला पीठापासून, टाळापासून, मंडळीपासून, साहित्यापासून, सगळा जमा करण्यापासून, गाडीत टाकण्यापासून साहित्य, भजन संपला की तर पीठ काढणे, साहित्य गोळा करून ह्याच्यात ठेवणे गाडी, इतकं बारीक लक्ष. पावडर पण मापातच देणार तो, म्हणजे अधिक देणार नाही, म्हणजे किती तो लक्ष बघा भजनामध्ये. म्हणून माझ्या या अधिकेसाठी एकदा गाड्या वाजवतात अधिके कसं करायला पाहिजे, पण वेळ बसलो तर नाका पीठ म्हणून तर लागतं, हेच फरक बाकी काय नाही. तुम्हाला उदंड आरोग्य, निरोगी आयुष्यासाठी 100 वर्ष आयुष्य मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. किंवा जास्त वेळ न घेता ठराविक गाणी आहेत ती म्हणतो. सन्माननीय शुभमजी पाळेकर बुवा त्यांच्याकडून त्यांचे पप्पा आमचे गोपाळसाहेब पाळेकर त्या माऊलींनी त्यांना पुन्हा एकदा आशीर्वाद रूपी 201 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आणि शुभम हे पैसे तुम्ही जे दिलात ना दिनेश, तुम्हाला 500 रुपये यांना दिलं, म्हणजे मला सांगत हे कधी फुकट जाणार नाही. हे भजनासाठी दिलेले आहे, हे हरिनामासाठी दिलेले आहे. जर तो समजायचे तर ती लिहिली असती नाटणारी कोणती गौतमी पाटील म्हणजे टीका दिल्या असतात तर फुकट गेला असता. पण आज विनोद चव्हाण बुवा पुण्याची कमाई झाली, अरुण घाटे बुवा पुण्य 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 पदरात दिला. तुम्ही दिला कारण हे हरिनामात दिलेले, नामस्मरणात दिले. बस रात्री माझ्या शुभमला 5000 भेटलं बक्षीस, ते तिकडे तो देतात, त्याच्यात 5000 आता 2000 संपले, 3000 बाकी नको रे माझ्या बाबा, बोललेच तेवढा बस झाला रे, भरपूर तुका मिळायचं. मी देवा माझ्या साकडा घालतो या देवा परमेश्वरा की माझ्यापेक्षाही 30 वर्ष 35 वर्ष भजनामध्ये माझ्यापेक्षाही माझ्या शुभमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावं ही माझी इच्छा प्रामाणिकपणे सांगतो. मी निघालो
वाजवायचे पेटीवर थोडीशी मुझी वाजवतो काय यारावरती माझ्या शुभमची हे ती काय म्हणते ते फेम आहे पेटीचा आवाज करा द्या शुभमला ऐकायचं सुपर अजय अजय कुठे अजय 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 बाबा ये प्रियल पाळेकर यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य दे जगत राहतो रे महाराष्ट्राची लाडकी होती आमच्या अजय काय आहे पण संपूर्ण महाराष्ट्र वाचता तुला माझ्या अजयसाठी धन्यवाद
अजयसाठी मेडिकलचे मालक विजय पाळकर यांच्याकडून माझ्या अजयसाठी हे 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजय पुढे असाल, पुढे जा. संपूर्ण महाराष्ट्रामुळे जग तुला स्थापित करायचं आहे. जग ढोलकीचे भाषा म्हणून पुढे होणार आहे. 100% हातामध्ये जो गोडवा आहे ना, बाया आपला तू हाच अभ्यास आहे. अभ्यासाशिवाय काय नाही. म्हणून तुला शुभेच्छा. धन्यवाद. चालेल. कोकण दर्शन. हा अरे 38 वर्षानंतर जेव्हा मंदिर होतं पहिलं, तेव्हा इथे भजन महर्षी कोकण कलाकुसरी चंद्रकांत कदंब आणि भजन महर्षी परशुराम पांचाळ यांचा सामना या ठिकाणी झालेला आहे. आणि 38 वर्षानंतर आज आमच्यासारख्या बुवांना, अरुण गाडी किंवा विनोद सावंत बुवांना संधी मिळते. म्हणजे केवढं मोठं आमचं भाग्य आहे. खरोखर त्या पांचाळ बुवा आणि कदम बुवांसाठी टाळ्या वाजवायच्या जोरदार. धन्यवाद धन्यवाद. तू सुख करता, तू करता बापा मोरया गजानना. मंदिराचं नाव त्याच्यामध्ये टाकून गजर रचला. एवढा रथी महारथी पांचाळ बुवाने काय करून ठेवलंय बघा. आणि आम्ही काय करतो, एकमेकाच्या गळ्यात धरतो, कानपटात पाणी फोडून टाकीन आणि गाडी घालतो, नरडो धरतो. काय ते म्हणत असतील. वर गेल्यानंतर वर त्यांच्या आत्मे जर बघत असतील खाली, तर काय चाललंय भजनाचं. अरे कुठून येऊन ठेवलाय हे भजन. मी वाट बघतोय पण त्या युट्यूबला दिसत नाही का नरड्या धरले टाकले ना. काय येऊ पाहिजे तुम्हाला सुपाल. अरे माझ्या बाबा तो काय म्हणतो हळूच कानात येतात. मला काय म्हणता म्हणजे पैसे नाही पण मग तुम्ही काय म्हणाचा. अरे पैसे कशा पैसे. माझं शुभम माझ्या बसला ते भाऊजी आहे. भाऊजीच एवढं माणूस असताना भाऊजीला काय काळजी आहे. मी सांगतो ना पैसे नाही दिला तरी चालेल, पण तुम्ही ना आवडीचा सांगता ना. ह्या बागेत कोण नृत्य कार्य मी करतोय. आता मे महिन्यात नृत्यपणा नाही. मे महिन्यात 20 माका डबल बारी होती. 20 मे पर्यंत एकही दिवस खाली नाही. पण अशी पद्धत किंवा असं कोण सांगणारा नाही हो भेटेल. पांचाळ बुवांचा एक गाणं म्हणा. हो चालेल. शुभेच्छा तुम्हाला. सावकाश जा. परशुराम बुवा पांचाळ यांचे भाऊ. हो म्हणजे कसं असतं ना आता बघा, त्या निमित्ताने ती आलेली. आणि ही सांगणारी शुभम या डबल बारीत आम्हाला कोण सांगत नाही. पांचाळ बुवांची आठवण 100 घ्या नाही.
हे 100 पेटव, हे 100 दे, चला समोरच्या मुलाची वरात काढ. अरे काय आपण चालवलंय? ह्या कुठेतरी थांबावा. आणि ह्यो आदर्श आज पाळेकर वाडीने या कार्यक्रम ठेवून तुम्ही हा आदर्श घडवून दाखवला. भजनाची परंपरा जपलात. मनापासून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी भजन स्वागत करतो. या कलियुगामध्ये हरिनाम ही तरणार आहे, नाम ही तरणार आहे. डबलबारी भजन लोकांची शान. आमचं डबलबारी भजन
भिन्नतेने जो चालला तो जग जिंकला, अहंकाराने जो गेला तो संपला. म्हणून मंदिराचे कळस उंच आहे, मंदिराच्या गाभाराचा दरवाजा छोटा असतो. कारण जो भक्त वाकून देवाकडे गेला त्याचा देव भेटलो, आणि जो आत मानत गेलो तो आत्ताच नेलो. म्हणून बुवा तुम्ही आम्ही आयुष्यभर शिकायचा विद्यार्थी म्हणूनच राहूया, प्रेमाने सेवा करूया, भगवंताची सेवा करू आणि त्याच्यातून आपला जन्म सार्थी केला. म्हणून म्हणतो बघा, शॉर्टकट मध्ये गजर सुटसुटीत 50 जोक्स, चावड बोलणार, हलकट बोलणार, कमरेच्या खाली बोलणार, नरडे हात लावून घेणार, श्री बाबा म्हणून सुंदर कमी वेळेमध्ये वर्षभरामध्ये शुभमचं वाक्य आहे, वर्षभरामध्ये या गावामध्ये पुन्हा तुम्हाला ही जोडी आणणारी ती, असा त्यांनी शब्द दिलेला. माझ्या शुभमसाठी टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या. दुसरी गोष्ट, माझं आता कर्तव्य आहे, माफ कर शुभम, इतके वर्ष माझ्यासाठी इतका जीव, कधी जरी भेटलो मागा न खय मालाडला एकदा डबलबारी पार पोहांची पारी होती विजय परत, प्रत्येक डबलबारी घेऊ असतात तिथे, पण कधी दिसलो ना माका ना म्हणजे हृदय भरून येतं माझं. कधी दिसलो तरी लांबसून धावत येतो. आणि माझा नातं काय माहिती, लांबसून धावत येणार, मी पाया धरणार माझे, म्हणजे मी एवढं मोठं नाही पण ना बिचाराचा इतका स्वभाव नम्र आहे. आणि अशा स्वभावामुळे शुभम तुझं नाव माझ्यापेक्षा नाही झालं ना तर विनोद चव्हाण नाव नाही माझं, मी सांगतो माझ्यापेक्षाही तुझं नाव होणार 100%. माझं काय नाही, माझ्या कित्येक पटीने तू पुढे जाशील. हा स्वभाव ठेवून मेहनत कर, कष्ट कर आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कर. आणि तू करणार, मला पूर्ण विश्वास आहे. आई वडील अभिमन्यूसारखे, भीमासारखे आई वडील तुझ्या पाठीशी आहेत. गाडीत पोच झाले, काळजी करायची. त्याच्यावर ह्याच्या बारे कायम असतात, भरपूर बारे गणंजेला हा माणूस देतो आणि बारी करतो. पण मी माझ्या गणंजे जरी माझा शिष्य असला तरी मी त्याला सांगत असतो, शुभम बरोबर बारी करताना एकही शब्द वाईट बोलायचा बरं. तो काय बोलला, शुभमला अधिकार आहे बोलायचा, तू बोलायचा पेटीवर तो छान वाजतो. फक्त एकच की अजून तो मेहनत घेत नाही, त्याने अजून कष्ट करू दे. या माताचा मी आणि समाज